हाय एव्हरीवन. तर आजच्या ब्लॉगची सुरुवाती बाबूच्या मस्तीपासूनच झाली आणि त्याची अंकुर झाल्यावर मस्ती बघा तुम्ही किती नौटंकी करतो ना. याची ना नौटंकी संपत नाही. असं त्याला बघून ना नुसतं हसायला येतं की याच्या एवढ्या लेकरं सुद्धा एवढी नाटकं कशी करू शकतात बघा तुम्ही फक्त. बाहेर घेऊन जाईल. हो काय झालं, झोप आली का? झुझू झुझू करायचा, झुझू करायचा ना, झुझू करायचा का तुम्ही? बोल ना, बोल. समझ में आया तेरे को? आया? समझ में आया तेरे को? आया समझ में? समझ में आया तेरे को मम्मी क्या बोली? आजा आजा मेरे पास, आजा मेरी डार्लिंग, आजा 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 तर बघितलं बाबू किती मस्ती करतो ना. आणि ना लेकरं किती लवकर मोठे होतात ना. मी तर खूप आश्चर्य वाटते की एवढंसा होता नाही तर किती मोठा झाला आहे. त्याची मस्ती पण खूप मोठी झाली, म्हणजे मस्ती करायचं पण जास्तच वाढलं आहे त्याचं. त्यानंतर ना मस्त ब्लाऊज वगैरे कट करून घेतलं
आणि ना संध्याकाळच्या जेवणात आईने भजी वगैरे बनवली होती, तर आम्ही भजी खात होतो आणि बाबू बघा कशी भजी खात होता. आणि दीपकच्या पण क्लिप वगैरे घ्यायच्या, तर तो कसा मोबाईल वगैरे लावत होता. हे अशी ना नुसती नाटकं चालली असते, दीपकचे वेगळे आणि बाबूचे वेगळे, आणि माझे तर काही विचारूच नका. त्यानंतर ना मसाला पापड वगैरे केला. आणि आता ना हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. मला ना किचन वगैरे साफ करायचं होतं. म्हटलं आता आईला किचन वगैरे पण साफ करून देऊया. आणि मला ना होम टूरचा पण व्हिडिओ शूट करायचा आहे, म्हणजे माझ्या इथलचं माहेरचं घर आहे, तर या घराचा मी होम टूर करणार आहे तुमच्यासोबत. तर त्यासाठी थोडीशी साफसफाई माझी चालली आहे. आणि कसं असतं ना या जुन्या बायकांचं, म्हणजे माझ्या आईचं कसं आहे माहिती का, तिच्या त्या जुन्या भरण्या आहे ना, ह्या भरण्या ना खूप दिवसाच्या आहे. मी तिला एवढी ओरडते की ह्या नको आहे आता घरात, मला नको आहे, पण ती बिलकुल ऐकत नाही. आता बहुतेक तिची सूनच तिला असं नीट करणार आहे की या भरण्या न ठेवता काहीतरी नवीन छान अशा भरण्या आणून ठेवणार. माझं तर ती काही ऐकत नाही. बघूया आपण सुनबाईचं ऐकल तर. काही समजत नाही यांचा काय त्या भरण्यामध्ये जीव असतो कोणास ठाऊक. म्हणजे ती म्हणते की मी एक भरणी आणले आणि पहिली भरणी दुकानातून आणायची, अशी किराणा वगैरे दुकानातून, तर आईनं तशाच जमा केलेल्या आहे त्या भरण्या. पण त्यामुळे ना तिचं जीवच निघत नाही त्यातून. आणि मी सांगते तर ती ऐकत पण नाही. म्हटलं ठीक आहे बाबा, जाऊ दे, तुझ्या आहे ना, राहू दे तुझ्या. जेव्हा तुझी सून येईल ना तेव्हा तू तिच्याच मनासारखं ऐकणार, माझ्या थोडी ना ऐकणार, असं म्हणून आईसोबत भांडणं वगैरे केले मी. म्हटलं जाऊ द्या. चला आता ना मग हे किचन वगैरे साफ करायचं, म्हणून मग मस्त मी किचन वगैरे साफ करायला घेतलं. आणि एवढी धूळ वगैरे झाली होती, पेपर वगैरे पण खराब झाले होते. तर बघू शकता तुम्ही किती मोठा कचरा निघाला. आणि बाबूची ना आईची लुडबुड माझ्या मदत, कारण आईला ना हे टेन्शन असतं की काय फेकून देईन. आणि मला आहे ना बिनकामीच्या वस्तू बिलकुल आवडत नाही, मी सारख्या फेकून देते. आणि ती नाही ना तरी पण त्या गोळा करून ठेवल्याच. त्यानंतर बघा माझं किचनचा लुक किती भारी वाटतोय ना. आणि जे मी तुम्हाला कप्पा दाखवते ना अलीकडचा, तो माझ्या चॉईसचा आहे. आणि म्हणजे तो अलीकडचा माझ्या चॉईसचा आहे हो, जिथं मी असं खुश होते. आणि हा जो पलीकडचा होता ना तो माझ्या आईच्या चॉईसचा आहे, म्हणजे तिच्या जुन्या काळातल्या भरण्या ह्या मी आणून दिलेल्या आहे तिला. त्यानंतर मग किचन ओटा पण तुम्ही बघू शकता. आणि लवकरच मी होम टूरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी ना मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता एवढं काम करून मी काही दमले नाही. मला खायच्या होत्या तुरीच्या शेंगा, म्हणून आम्ही निघालो शेतात जाण्यासाठी. आता आम्ही काही शेतात तूर वगैरे लावलेली नव्हती. मग काकूचा फोन आला की ये म्हणून शेंगा खायला. मग आम्ही निघालो तिकडे जाण्यासाठी. आणि कधी नवत शेतात गेल्यावर काय होतं नाही बघू शकता, कारण जिकडून पाणी सोडलं मी तिकडूनच चालत होते. एवढं तर मला पाणी दिलं काय. नंतर मग त्यांनी आवाज दिला तिकडून येऊ नको. मग नंतर सरळ रस्त्याने मी गेले. आणि बाबू बघा ते खूप सुकला, त्याला खूप बोर होत होतं मुळात म्हणजे शेतात. पण आता मला खायच्या होत्या तुरीच्या शेंगा, कारण आता हे सीझन संपतच आलं आहे. आता बहुतेक हे शेवटचे तुरीचे सोले आणि उकडेल शेंगा खायला भेटणार आहे, त्यासाठी मी अशी धडपड करत गेले होते. आणि मग काय म्हटलं, चला आता आईजवळ बाबूला देऊन ठेवलं. आणि म्हटलं आपण मस्त शेंगा तोडूया. आणि शेंगा तोडायला घेतला. बट शेंगा तोडताना माझ्या नाकी नऊ आले, कारण ना काही ठिकाणी म्हणजे शेंगा काही वाळल्या होत्या, काही काहीच होत्या, त्यातल्या मला असं निसून तोडावं लागल्या. त्यामुळे मी खूप दमले. आणि म्हटलं आईला चल आता मी खूप दमले, जाऊ दे म्हटलं मी नाही तोडत आता. आणि मध्ये खायचं तर काम आपलं काही सुटतच नाही. मग खाऊन वगैरे पण घेतल्या. बट आई म्हणजाय तोड, काकू पण म्हणजाय तोड, म्हणून परत तोडत बसली मी. आणि झाल्या होत्या थोड्या ठीकठाकच तोडल्या. मग त्यानंतर ही बघा बाबू किती मूड ऑफ झाला होता, तो पण खूप रडू लागला, कारण त्याला गरमी आणि मुळात म्हणजे त्याला ना खेळताच येत नव्हतं शेतात. त्याच्यामुळे बघा त्याची रिॲक्शन किती बोर होता. तो म्हणत होता चल लवकर घरी, मला नाही थांबायचं, अशी काही त्याची रिॲक्शन होती. आणि त्याला बघून मला ना खूप असं हसायला येत होतं. आम्ही लहानपणी शेतात जायचं होतं तेव्हा आम्हाला शेतात खेळा वाटायचं. आणि हे बघा आजकालचे लेकरे, यांना शेतात जाऊ सुद्धा वाटत नाही. आणि आता आम्हाला जायचं कामच पडत नाही. मी तर किती दिवसाची शेतात गेले नाही. तर म्हटलं चला आता जाऊन येऊया. तरी पण दीपकला म्हणते की चल म्हणून, आमच्या शेतात ऊसतोडी लागली, तर तो मला नेत नाही, जाऊ द्या. त्यानंतर ना मग घरी वगैरे यायला निघालो. तर बघा आम्हाला ना खाली चालायचं होतं. बाबूले असं मोकळं पाहिजे खेळायला. असो आज ना खूप दमले. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणात अंडा बिर्याणी केली. चला ब्लॉग कसा वाटला हे म्हणून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.